सगळ्यांका नमस्कार. भद्रकाली महात्म्यम अथवा भद्र उत्पत्ती या ग्रंथांतू दारुका वधाल कथा येता. केरळा संप्रदायांतू मार्कंडेय पुराणांतू ही कथा येता. तशेची मार्कंडेय पुराणांतू देवी महात्म्यम कथा सुद्धा येता. ही भद्रकाली दारुका युद्धाल कथा केरळा प्रांतांतू लोककथा नृत्य आणि लोककलेचो पायाभूत जावन आसा. केरळा प्रांतांतू भद्रकाली मस्त लोकप्रिय जावन आसा आणि सर्व समाजांतू जातींतू तिगले पूजा अर्चा करतात. तशीची ही देवी मांगल्य आणि बरेपणाची प्रतीक जावन आसा. केरळा आणि तामिळनाडूतले लोक युद्धकलेतील तज्ञ लोक या देवीची उपासना विशेष रूपान करतात. भद्रकाली महात्म्याल पारायण सर्व समस्या त्रास आणि शारीरिक व्याधींचो परिहार जाता. तशेची या देवी ध्यान आणि तिका कथा दुसऱ्यांक सांगल्यारी मनुष्याक समृद्धी धन संतती आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती सुद्धा जाता. हे महात्म्य 9 अध्यायांतू मार्कंडेय ऋषीन शिवशर्मा या ब्राह्मणाक सांगला. तशेची हे महात्म्यांतू भद्रकालील कथा सुदीक्ष्ण मुनी चंद्रसेन रायाक सांगता. आता कथेचो प्रारंभ करूया. प्रथमोध्याय. पहिली काळात महाराज चंद्रसेन नावाचो एक रायो जावन आशिल्लो. एक दीस तो रायू आणि तागल मंत्रीगण योद्धागण घेऊन तो रायू शिकार करच्याक वनात गेलो. मस्त वेळानंतर शिकार करून ती वट्टू लोक थकून गेले आणि विश्रांती घेवच्याक म्हण थंय बैसले आणि फासेल खेळ खेळच्या लागली. थंयची लागीं एक मुया हुट्टे आशिल्ले. राजा सेवे करी लोकांना तांगल हत्ती आणि घोडे त्या मुया हुट्ट्या लागीं बांदून दवरले. हत्तीनं त्या मुया हुट्ट्यार पाय धाडून ते हुट्ट मोडून घाले. पण त्या हुट्ट्यांतू एक महाभयंकर अशी जीव आशिल्लो. त्या जीवाक त्रास झालो आणि तो त्या हुट्ट्या भायर येऊन त्या रायार हत्ती आणि घोडे भक्षण केले. मस्त कोपान त्या रायाक ताणे पळयले आणि तो भयंकर जीव रायार आक्रमण केले. ते पळोवन तो रायू भिलो आणि स्वतः रक्षण हेतू धावलो. तशीच तो महाभयंकर जीव सुद्धा राया मागशान धावच्या लागलो. आता धावत अशील त्या रायान एक मुनी आश्रम पळयले आणि त्राही अशी मस्त गवजी मारच्या लागलो. त्या रायाल ती गवजी ऐकून आश्रमात आशिल्ले महर्षी सुदीक्ष्ण बाहेर आयलो आणि त्या भयंकर जीवाक संबोधन करून म्हणलो, हे जीवा, तू भद्रकाली देवी उपासक आसा. ह्या रायान जे अपराध केला ते अज्ञानवश जाऊन केला. ताका क्षमा करी आणि सोंडी. ते ऋषी वाक्य ऐकून तो महाभयंकर जीव परतून गेलो. रायो आश्चर्यचकित झालो आणि ताणे ऋषीक विचारले, कोणी भद्रकाली त्या देवी विषय म्हाका सांग, हांव तुगेलो शिष्य जावन आसा. तर तो ऋषी सांगच्या लागलो, पहिली काळात देव आणि असुराल एक व्हड युद्ध जाले. देवाल विनंती ऐकून मान्य करून विष्णू सुदर्शन चक्रान त्या असुराल वट्टू नाश केलो. त्या वेळा 4 असुर कन्या थंयच्यान धांवन गेली आणि देवाल प्रीती संपादन करता अशें निश्चय करून तप सुरू केलो. तांचे पैकी 2 जण म्हळ्यार दानवती आणि दारुमती ह्या नावाची 2 कन्या गोकर्ण क्षेत्रात पावून ईश्वर देवस्थानात तप सुरू केलो. निद्रा जेवण सुख इत्यादी त्याग करून मस्त भक्तीनं देवाल भगवान पंचाग्नीमध्ये बैसून मस्त वेळ तप केलो आणि अंततः तांगल मुखार ब्रह्म प्रकट जालो. तांकां वर माग अशी सांगले. 2 जणांना आपणाक एक सशक्त पूत जावका, जो आपणाल कुलाल पयले आशिल्लो मान सन्मान प्रतिष्ठा परत स्थापित करतलो अशी पूत मागून घेतलो.
ब्रह्मान तथास्तू सांगले. मस्त प्रसन्नतेनं ती दोघी जण परतून तांका घरा गेली आणि कालांतरानं तांक एक एक पूत झालो. दानवतील पुता नाव दानवान आणि दारुमतील पुता नाव दारुकान अशी जाले. दोन्ही चोरडू होड जाताना विष्णुदेवान केलेले असुरावयरचे अत्याचार ऐकले. तशेची आपणान आवेन सांगिल तशी दारुकान मस्त शक्ती मेळचाक म्हण तप सुरू केलो. फकत वायू भक्षण करणं, पाऊस, वारो, अग्नी, उदा इत्यादी विचार कर नसताना त्या दारुकान तप प्रारंभ केलो. मस्त वेळ झालो. ब्रह्म प्रकट जायना हे पळून स्वतः मस्तक कापच्याक तो तयार झालो. तशीची त्याची वेळा ब्रह्म तांगा मुखार येऊन ताक सांगले, तुका शरीरातील प्रत्येक रक्ताबिंदू पृथ्वीक स्पर्श जाल तशी अनेक शक्तिमान असुर निर्माण जातले. अशी ब्रह्म ताक म्हणालो. तू आणि कसं जाऊ का ते मागून घे अशी मुखार ताणे सांगले. दारुका म्हणालो, मगल वध देव असुर त्रिमूर्ती म्हळ्यारी ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि दुसरे खंयचेय जीव म्हळ्यारी गंधर्व किन्नर मनुष्य इत्यादी कडच्यान जाऊ नजो. माका दशसहस्र हत्तील बळ दी. माका ब्रह्मदंड इत्यादी अस्त्र दी. माका मायावी शक्ती दी. मायावती आणि तामसी मंत्रदेवता मगल सहायता करू अशी अनेक प्रकारावर मागून घेतले. ताका ब्रह्मान विचारले, हय रे, तुवें वर मागताना आपणाल वर बायलाकडच्यान जाऊ नजो अशी कसल्या मागील घेतली ना. मस्त अहंकारान तो दारुका म्हणालो, मगलवरी सशक्त असुराक खंयची बायल मारतली असतो. वरप्राप्ती झाली तशी दारुका आपल्या घरा परतून गेलो आणि सगळ्या आवे बापेक आणि भावंडांक सगळ्यांक वृत्तांत सांगलो. सगळ्यांक मस्त खुशी आणि आनंद जालो. कालांतरानं ताणे मय असुराक आपोवन ताचकडच्यान सुंदर सुशोभित होड, राजवाडे, गड, किल्ले, बाग, बगीचे, तळे इत्यादी एक सुंदर अशी राजधानी बांधून घेतली. वट्टू असुरकुळ त्या राजधानीत निवास करच्या लागली. परत एक पटी सगळे असुरकुळाक सशक्त झाले आणि तांकां सेनेत विस्तार झालो. स्वभावाप्रमाणे अस्त्रशस्त्रात सुसज्ज जाऊन दारुकाल सेना अमरावती म्हळ्यारी देवा राजधानी पावली आणि होरडान रणगर्जना करच्या लागली. दुसरो अध्याय. असुराल रणगर्जना ऐकून इंद्रादी देवगण संग्राम करच्याक भायर सरली. ऐरावतार स्वार जाऊन इंद्र तागल वज्रास्त्र उपयोग करून असुर सेनान आघात केलो. रक्ता नदीवरी असुराल रगत त्या संग्रामात व्हावच्या लागले. दारुकाक मस्त कोप झालो आणि ताणे अस्त्रमारी नामक अस्त्राचो उपयोग केलो. देवगण भिले आणि धावून लिपून गेले. दारुकान ब्रह्मदंड अस्त्राचो उपयोग करून इंद्राक परास्त केले आणि इंद्र सुद्धा धावून गेलो. या प्रकारे दारुकान स्वर्गार आक्रमण करून स्वर्गलोकार विजय प्राप्त केलो. ताणे अष्टदिक स्थानार तागल 8 क्रूर मंत्र्यांक नेमणूक केली आणि स्वर्गार आणि पृथ्वीवर दुराचार सुरू केलो. यज्ञ यागादी बंद झाले. बायल जोडांक त्रास जावच्या लागलो. गोशाळेंतू उज्जो लायलो आणि सर्वत्र हाहाकार झालो. दारुकान त्रिलोक जिंकून आपणा दुराचारी आणि अन्यायी भ्रष्टाचारी सत्ता स्थापन केली. तशेची ताणे मयासुराल कन्या म्हळ्यारी मनोदरी बरोबर लग्न करून ऐशो आरामाल जीवन अनुभवच्या लागलो. अप्सरा गंधर्व दास केले. सुंदर बायलांक कारागृहात घाले आणि सर्वत्र भ्रष्टाचार सुरू झालो. अशी त्या दारुकान त्रिलोकार विजय प्राप्त करून विषयोपभोग घेवचा प्रारंभ केलो. आता तिसरो अध्याय. हो अन्याय आणि त्रास सहन जायना पुढे इंद्रादी देव ब्रह्माकडे धावले आणि मदत मागच्या लागले. ब्रह्मान तांका घेऊन विष्णू लोकाक गेलो आणि थंय
शेषशाहीर विष्णू स्तुती केली. विष्णून तांका महारुद्राकडे वच्चा सांगले व वट्टू देव कैलास पर्वतार गेली आणि उमा महेश्वराक नमस्कार करून केलो आणि आपणार व्यथा सांगली. सर्वाल मंत्रणा करणं असे निर्णय झालो की ब्रह्मा विष्णू शिव स्कंद यम आणि इंद्र या सदेवताल शक्ती म्हणारी ब्राह्मी वैष्णवी माहेश्वरी कौमारी वाराही आणि इंद्राणी म्हळ्यार षडमातृका हांकां प्रकट करून युद्ध करता. तशेची ते वट्टू षडमातृका प्रकट झाले आणि युद्धाक प्रस्थान केले. षडमातृका आणि तांगल भूतगण दारुकाल राजधानी पावले आणि युद्धाक यो अशी त्या दारुकाक आव्हान केले. त्या दारुकानं कसल चल्ला पळोवच्याक एक दूताक पेटयले. तो दूत षडमातृकाक आनी तांगल सेनाक पळोवन परतोन आयलो आणि दारुकाक खबर दिली. दारुकान तांगल महाकपाल नामक सेनानीक आदेश दिलो वच रे आणि कोण ती स बायल आसात पळय तांकां बांदून घेवन यो. महाकपाल भायर सरलो आणि युद्ध झाले. पण तो महाकपाल आणि मंत्रीगण त्या युद्धात मरण गेले. हे ऐकून दारुकाक मस्त कोप झालो आणि ताणे तागल भाव म्हळ्यार दानवाक एक व्हड सेना घेवन युद्धात पेटोवन दिले. युद्धात माहेश्वरी देवीन त्या दानवाले वक्षस्थळ त्रिशूलान विदारित केले आणि तो असुर त्या असुराल रगतावरी स्राव झालो. एक व्हड पर्वत पडिलवरी तो असुर भूमी वयर पडलो आणि तागल प्राण गेले. देवानं षडमातृकाल स्तुती करपाक प्रारंभ केलो. आता 4थो अध्याय. भावाल मृत्यू ऐकून संतप्त झालो दारुकानं आणि स्वतः युद्धात भायर पडलो. तो आपला चतुरंग सेनासह 32 घोड्याल स्वर्ण रथार बैसून ताणे युद्ध सुरू केले. ताणे षडमातृकाक युद्धाक आवाहन केले आणि ताणे देवी वयर शरवर्षावशी सुरू केलो. पण कसलोय उपयोग जायना हे पळोवन कळे ताणे ब्रह्मदंडाचो उपयोग केलो. ताजोय उपयोग जायना. मातृका देवीन ताका सांगले हे दारुका आम्ही शिवादी देवाल शक्ती असून तुका खंयच्याय शस्त्रांचो आमचेर उपयोग जायना. दारुकान हे पळोवन मंत्रशक्तीक उपयोग केली पण ती शक्ती सुद्धा विफल झाली. ताणे माया शक्ती वापरली. ताका तलवार आणि ढाल सर्प आणि वाघ जाऊन जाले. पण देवीन ते सर्प वाघाक भस्मीभूत केले आणि माहेश्वरीन त्रिशूलान ताका आघात केले. पण ब्रह्मदेवाल बरा कारणान ताका दारुकाले शरीरातल्यान जे रगत जमिनीर पडले तांतू हजार दारुकावरी असुर उत्पन्न झाले आणि तांकां मारच्याक असंभव अशी जावन जाले. हे पळोवन षडमातृका मागशान सरले आणि एक गुफेत वचून बैसले. त्रिमूर्तीक मारच्याक एक सेना धाण दिवका अशी त्या दारुकाल मनात आयले. पण तो ताणे विचार सोडून दिलो असतो. त्याची वेळेक नारद ऋषी दारुका मुखार आयलो आणि त्रिमूर्तील गुणगान करच्या लागलो. प्रशंसा करच्याक आणि दारुकाले अवगुण केले. हे ऐकून दारुकाक कोप झालो आणि तो नारदाक मारच्याक धावलो. नारद भिलो आणि शिवाकडेन गेलो. सगळं वृत्तांत सांगलो आणि म्हणालो ईश्वरा तूची आता ह्या दारुकाक मारच्याक सशक्त आसा. तू तुगल तिसरो डोळो उगड आणि त्या दुष्टाक भस्म करी. महादेव कुपीत जाऊन उठलो आणि योद्धा स्वरूपात ताका त्रिशूल आणि परशु धारण केले. 5वो अध्याय. महादेवानं संहार रूप धारण केले आणि ताका तिसरे डोळ्यांतू उघडलो. त्या नेत्रांतू उज्जो आणि धुंगर येवच्या लागलो. नेत्र ज्वालांतल्यान दिसतात भिरांकूल अशी महाकाळीशी आकृती भद्रकाली प्रकट झाली. होडोडान अट्टाहास करून ती भद्रकाली ईश्वराल तिसरे डोळ्यांतल्यान भायर आयली आणि कैलास पर्वत कडकडच्या लागलो. तशेची समुद्रात तरंग अशी उसळले. वट्टू पृथ्वी थरथरून गेली. चोरडा चामुंडा तुझो हा भयंकर रूप कमी कर.
षडमातृकां बरोबर तुका नाव घेऊन सगळ्यांक सप्तमातृका अशी संबोधन जातले या मोगाच्या शब्दानं पार्वतीन सांगले आणि ती भद्रकाली शांत झाली. भद्रकाली म्हळ्यार चामुंडेनं आपणार स्वरूप उणें केले आणि पार्वती देवीक नमस्कार केलो. ती भद्रकाली एक मुख, 3 नेत्र आणि 16 हातां अशी आशिल्ली. तशेंच तिका कर्णभूषण हत्ती आणि सिंहाले मस्तक आशिल्ले, अस्त्रशस्त्र धारण केलेले आशिल्ले आणि सर्व आभूषण धारण केलेले आशिल्ली. शिवान आपणा शक्ती प्रदान करून त्या भद्रकालीक आशीर्वाद दिलो. ती म्हणाली, मगर प्राकट्याल कारण कसले अशी विचारले. शिवान तिक सांगले, दारुका जो त्रिलोकाक त्रास जावन आसा, दारुका ज्याने दशसहस्र हत्तील बलशाली आसा, त्या दारुकान वत तुवें करका. महादेवानं भद्रकालीक आशीर्वाद दिलो आणि ती भद्रकाली भूतगण आदी सेने मुखार करून युद्धाक भायर सरली. कैलासा लागीं एक जंगलात तिका एक वेताळ मेळ्ळो आणि त्या वेताळाक तिणें सांगलें, मगल वाहन जावन जा. त्या वेताळान प्रतिउत्तर दिलें, हांव भुकेन क्षीण जाला, म्हाका शक्ती ना. भद्रकालीन ताका सांगलें, पळय तुका हांव कोटी कोटी असुर खावच्या दिता. हे ऐकून तो वेताळ वाहन झालो आणि भद्रकालीक खांद्यार बैसून सेनेसह दारुका राजधानीक पावली. थंय पावन रणगर्जना दिवच्या सुरू केली. दारुकान हे कसल चल्ला हे पळोवच्याक एक दूत धाडलो. त्या दूताक या लोकांक त्या देवान मारले आणि ताका गळ्यात एक व्हड अशी लांकडां धड बांदून ताका परतोवन लायले. दारुकान 8 मंत्री सुसज्ज करून रणात पटयले. एक भयंकर युद्ध झालो आणि भद्रकालीन भूतगणान असुर सेनेक रगत पिवन सगळ्यांक मारले. भद्रकालीन सेना विजयी झाली. 6वा अध्याय. हे अद्भुत युद्ध अशी जावन आशिल्ले. सगळे देव, यक्ष, किन्नर, सप्तऋषी, विद्याधर इत्यादी हे युद्ध पळोवच्याक आयली आणि जगदंबा भद्रकाली गुणगान करच्या लागले. श्लोक क्रमांक 5 ते 59 भद्रकाली स्तुती म्हण सांगला. या स्तुतीले जे लोक दिसाक पारायण केल्यारी सगळे दुःख, विघ्न आणि मांगल्य जावन आसा सुख प्रदान करता. देवी महात्म्यांचे 11व्या अध्यायांतू नारायणी स्तुती आसा तशीची ही स्तुती स्तोत्र आसा. दोन्ही स्तुतींतू एकसारखे शब्द प्रयोग केला आणि देवील वर्णन केला. फकत भद्रकाली स्तुतीतू देवील जे वर्णन आयला ते मस्त भीषण आसा. दोन्ही स्तुतींतू देवी पराशक्ती अशी सांगल्या. देवी महात्म्यात कालिक तुवे चामुंड चंडमुंड मारला आणि तूच चामुंडा, तुगल नाव चामुंडा अशी विख्यात जातले अशी संबोधन केला. तशेची भद्रकाली महात्म्यात त्या देवीक चामुंडा अशी सांगल्या असो. देवाल केलेली स्तुती प्रार्थना ऐकून देवी तांक सगळ्यांक आशीर्वाद दिलो आणि अभय दिलो. ही देवी तिगल अत्यंत तेजस्वी स्वरूपात मुखार आयली आणि तिगल वट्टू भूतगण आणि वेताळांसह व्हड गर्जना केली आणि गवजी केली आणि तिन्ही लोकांतू थरकाप कशी जालो. 7वो अध्याय. युद्धाक चमकोवचे पयले दारुकान आपल्या बायलेक 2 मंत्र सांगले आणि दोन्ही मंत्राक दिसाक जप करी आणि कोणाकी सांग नका असे सांगले. साधू संतांक भिक्षा दी, अतिथी सत्कार कर अशी केल्यारी हांव विजय जावन परतून येतलो हे सांगून तो युद्धाक भायर सरलो आणि परत युद्ध प्रारंभ झालो. देवीनं दारुकाल अग्नेय अस्त्र स्वताले पर्जन्य अस्त्रानं निष्फळ केले. वरुण अस्त्राक पर्वता अस्त्रान निष्फळ केले. तशेच तिमीर अस्त्राक सूर्य अस्त्रान निष्फळ केले. नाग अस्त्राक गरुड अस्त्रान निष्फळ केले आणि दारुकाल अन्य अस्त्रान देवीनं आपणा विविध अस्त्रशस्त्रांक निष्फळ करून सोडले. आपणाले सर्व अस्त्रांक देवी निष्फळ केले हे पळोवन दारुकान
ब्रह्मअस्त्रान देवीवर आक्रमण केले. हे पळोवन भयभीत झालेले देवगण, ब्राह्मणगण इत्यादी ऋषीगण ब्रह्मदेवाला स्तुती केली आणि त्या ब्रह्म अस्त्राल जो प्रभाव आशिल्लो पळय तो कमी झालो. पण भद्रकाली युद्धभूमींतल्यान म्हापशान सरली आणि लांब वचून विश्राम करच्या लागली. थंय दुर्गा देवी येवन भद्रकालीक म्हणाली, पळय दारुकाले बायलेन 2 मंत्र दिला आणि त्या मंत्रा प्रभावान तो अजिंक्य जावन आसा. हांव वचून ते दोन्ही मंत्र तेज कडच्यान घेता, तोपर्यंत तूं हांगा विश्राम करी अशी सांगून दुर्गा देवी दारुकाल बायलेक मेळच्या गेली. एक गरीब ब्राह्मण महिलेन वेश घेवन दुर्गा देवी दारुकाल बायले कडेन पावली आणि भिक्षा मागले. दारुकाल बायलेन सहर्ष आदर सत्कारान भिक्षेत भांगर, वस्त्र इत्यादी दिली. परंतु त्या ब्राह्मण वेशात दुर्गा देवीनं दारुकाल बायलेक सांगले, म्हाका हे सगळे नाका. तुगल मामणान जे तू मंत्र सांगला, म्हाका सुद्धा तो मंत्र सांग, हांव तो जपता आणि आमगल दोघां जपान त्या बला तुगल बामणान वर्धन जाता आणि त्या प्रभावान दारुका अजिंक्य जातलो. या वचना वयर विश्वास दवन दारुका बायलेन मंत्र प्रकट केलो आणि आपूण जंगला वचून हो मंत्र जप करता अशें दारुका बायलेक सांगून ती ब्राह्मण महिला म्हळ्यारीच दुर्गा देवी भद्रकाली कडेन पावली आणि तो मंत्र कालिकेक सांगलो. अर्थातच मंत्राचो प्रभाव नष्ट जालो आणि भद्रकाली परत दारुका बरोबर युद्ध सुरू केले. परंतु आता दारुका ज्ञात झाले की आपणाक बळ क्षीण जात आसा. ताणें बायले कडेन वचून विचारले आणि ताका बायलेन सगळें सांगून सोडले. दारुका क्षुब्ध जालो म्हण आता कसलेय परिहार जायना हें पळोवन ताणें बायलेक सांगले, आता हे मगल प्रारब्ध कर्म जावन आसा, कसलेही परिहार ना, मृत्यू अटळ आसा. तू तुगळ कुळार वच आणि थंय सुखान राब. बायलेक सांगून तो दारुका युद्धाक परत गेलो. हे अशी जाऊ पर्यंत देवील भूतगणानं दारुकाल सेनेत विध्वंस केलो. बायलेले गारणे विनंती दुर्लक्ष करून दारुका युद्धाक गेलो आणि परत युद्ध सुरू केले. ताका बळ कमी जाले. ताका ब्रह्मदंड अस्त्र ताका हातांतल्यान भायर सरन तागरे मागशान धांवच्या परत तागरे मागशान गेले. दारुकाल शरीरातले हाड तुटून गेली आणि आशिल प्राण वाचोवच्याक तो युद्धभूमी सोडून धावलो आणि पाताळात वचून बैसलो. 8वो अध्याय. भिवून आणि थकून गेला तो दारुका पाताळात लिपून बसलो आणि भद्रकाली ताका शोधत ताका मागशान गेली, पण तो काय मेळना. आपणान ताका मारच्या जालना आपणाक बापाय म्हळ्यार ईश्वराक कशी सांगचे ह्या विचारात असताना एक आकाशवाणी झाली आणि तो दारुका पाताळात लिपून बैसला अशी त्या आकाशवाणीन सांगले. देवीन तिगल केसान सूर्यप्रकाश अवरोधित केलो आणि पृथ्वीवर तिगल जीभ पसरवून दवरली. काळोख झालो अशी पळोवन आता रात्र झाला, भायर येवच्याक अडना अशी समजून दारुका हगूर भायर आयलो आणि काली जिबेवर चमकोवच्या लागलो. दारुका लागीं आई तशी कालीन तिगल जीभ परतोवन तोंडात घेतली आणि दारुका वयर उडून गेलो. तशीची तिणें आपणा त्रिशूलान ताका विदारीत केले. रक्तान पुराय भिजून गेलो आशिल्लो तो दारुकान आपणा जीवा रक्षणासाठी तीक विनंती केली, आपणाक मार नाका अशी. आणि कालीक पदेर दया आयली. हे कालील हृदय परिवर्तन पळोवन देव आणि ऋषीगणान ताका अत्याचार सांगच्या लागले आणि देवी स्तुती करच्या लागली. दारुकाल अत्याचार ऐकून देवीक चड कोप झालो आणि एक भयानक रूप अशी धारण केले आणि त्या दारुकाक जमिनीर धाडून तिणे त्रिशूलान ताका हृदयाक छेदन केले. तो दारुका निधन पावलो.
तरीही देवील कोप काय कमी जायना. त्या कोपानं तिणे तागल रगत पिऊन सोडले. तागल आंतड्यांक हार केलो आणि दारुकाल शिरच्छेद करून थंय नासच्या लागली. त्याची अवस्थेत ती आपणाक बैताळार स्वार जाऊन भूतगणांक बरोबर घेऊन कैलास वच्चाक भायर सरली. तिका हे येवचे पळोवन महादेवान गणपती आणि नंदीक सांगले, तुम्ही दोघी जण सान बाळा स्वरूप घेऊन कैलास प्रवेश द्वारा लागी पडून उरात. तशी ती भक्तगणांक तुम्ही देवी स्तुती करात ही आदेश दिलो. संतप्त काळी कैलासार पावताना तिने ती दोघी चोरडू म्हण्यारी गणपती आणि नंदीक पळयली आणि तिगल मातृत्व भावना जागृत झाली. तिने तांकां उबान घेतले आणि मोग केले. ती शांत झाली. कैलासार देव आणि ऋषी गण तिगल स्तुती करच्या लागली. 9वो अध्याय. या अध्यायांतू देवील अनेक स्तुतीपर स्तोत्र आसात. तांतू भद्रकालील व्हडपणा, विशेष गुणधर्म, स्वभाव, सकारात्मक लक्षण इत्यादी वर्णन केला. देवी कशी जगताल रक्षण केला, तिगल विंगड विंगड स्वरूप तशेची तिगल शरीराचे वर्णन इत्यादी सांगल्या. आमगल रक्षणार्थ आणि फायद्यासाठी ही स्तुती म्हणतात. शत्रू भूतादी दुर्घटना इत्यादी भय वता. अशी ऋषीगणान केलेल्या स्तुती पर स्तोत्र ऐकून भद्रकाली शांत झाली आणि संतुष्ट झाली. उमा महेश्वरांक बागसून तिने नमंदन केले. ईश्वरान तिका सांगले, हे भद्रकाली, तुवे तिन्ही लोकांतू शांती पुनः प्रस्थापित केला. तुगल मस्त जण भक्त जाऊन उरतले. तुगल कृपेनं तांगल इच्छा पूर्ण जातले, तशेची तांगल रक्षण जातले. तांगल रक्षणा खातीर तुका बळी व उपहार दितले. अशी महादेवान सांगून तिक आशीर्वाद दिला. तेन्नाच्यान आजपर्यंत भद्रकाली लोकाल कुटुंबांतू, देवस्थानांतू, मनांतू, अस्तित्वांतू आसा. जनाले दुःख कष्ट निवारण करता. जे जण भद्रकाली पूज अर्चना इत्यादी करतात तांकां दीर्घायुष्य, धन, सुख, समृद्धी प्राप्त जाऊन आसा. अशेची या प्रकारान सुदीक्ष्ण मुनी भद्रकाली प्राकट्य आणि दारुका बद्दल कथा सांगून समाप्त केली. मुनीन मुखार सांगले, रायाक मुखार सांगले, दारुका वधानंतर ती भद्रकाली एक जंगला बैसून तप प्रारंभ केलो आणि मस्त वेळानंतर ती लागी भोवती एक मुळ्या हुट्टे निर्माण झाले. त्या मुळ्या हुट्टे तुगल हत्तीन पायान इबाड झाले कारणान तो भयंकर भद्रकाली सेवक तुझे आक्रमण केले. तसे की त्याची देवी कृपेनं तुगल रक्षण झाले हे राजन, अशी सांगले. या भद्रकालीचे वैभव ऐकून मांगल्य प्रथा तशेची या देवी चरित्राचे मनन अथवा दुसऱ्या जणांक सांगल्यार सर्व इच्छा पूर्ण जाता. हो निरोप दिवन मुनी सुदीक्षणान ही कथा समाप्त केली. श्री भद्रकाली चरणारविंदार्पणमस्तु.